नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर या रंगाची जर ककडी असेल तर ही रेसिपी नक्की बनवा। तर मी पण पहिल्यांदा बनवलेली आहे, एकदम छान आणि चवदार झालेली आहे। यासाठी तर मी 2-3 ककड्या घेतलेल्या आहेत, वरचं साल काढून घ्यायचे। तर ककड्या सुरुवातीला धुवून घेतलेल्या आहेत। गोड आहे का कडू आहे ते बघण्यासाठी मी थोडंसं बी खाऊन बघितलं, तर ही ककडी गोड लागली आणि अशा पद्धतीने बियासहित फोडी बनवून घ्यायच्यात। तर आता फोडी बनवून झालेल्या आहेत, मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, धुवून घेतली आहे कोथिंबीर, तर बारीक कट करून घ्यायची। आता फोडणीसाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर मी मिक्सरचं भांडं घेतलंय, 2 मोठे चमचे मी इथं खोबरं घेतलेलं आहे। तर साहित्य सर्व कच्चं वापरलेलं आहे। 2-4 लसणच्या पाकळ्या आणि 1 मिरची घेतलेली आहे हिरवी। याच्यातच थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडीशी अद्रक टाकायची, याच्यामध्ये 2 तुकडे। आणि आता याची छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची। अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत। तर बघू शकता एकदम छान अशी बारीक पेस्ट झालेली आहे। तर अशा पद्धतीने मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। या पेस्टमुळे एकदम छान अशी चवदार भाजी तयार होते। तर इथे मी 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे। जिरे मोहरी टाकायची। आता तेल एकदम गरम झालेलं आहे। आता मोहरी आणि जिरे तडतडल्यावर लगेच ही मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता ही मसाला छान तळून घ्यायचा आहे तेलामध्ये। आणि घरगुती काळं तिखट टाकलेलं आहे मी अर्धा चमचा। काळं तिखट आवडत नसेल तर लाल किंवा हिरवं टाकलं तरी चालते। आता याच मसाल्यामध्ये मी आता फोडी टाकून घेणार आहे। छान असं परतून घ्यायचे। चवीनुसार मीठ टाकायचे आणि एकदा चमच्याने आणखीन हलवून घ्यायचं याला। मिठामुळे एकदम छान असं पाणी सुटते आणि सुरुवातीला पाणी अजिबात वापरायचं नाही, तेलामध्येच छान असं परतून घ्यायचे। आता कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकायचे। तर मी आणखीन पाण्याचा वापर केलेला नाही, असंच परतून घेतलेलं आहे तेलामध्ये। आता 5 मिनिटं असं झाकण ठेवायचे। तर बघू शकता एकदम छान असं तेल सुटलेलं आहे। एक ते 1.5 मिनिट आणखीन झाकून ठेवणार आहे मी। तर आता एकदम छान असं तेल सुटलेलं आहे आणि फोडी थोड्याशा मऊ झालेल्या आहेत। आता इथं मी गरम पाणी वापरणार आहे। तर इथं 1 अर्धी वाटी गरम पाणी घेतलेलं होतं, मिक्सरच्या भांड्यात टाकून याच्यात टाकलेलं आहे। शेंगदाण्याचा कूट थोडासाच टाकलेला आहे। आता 5 मिनिट झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटानंतर असं झाकण उघडून बघायचे, तर आणखीन थोडंसं शिजायचं राहिलेलं आहे। तर आता इथं भाजी तयार झालेली आहे शिजून 5 मिनिटानंतर। तर बघू शकता थोडीशी कोथिंबीर टाकायची। आता इथं भाजी तयार झालेली आहे। तर एका मोठ्या वाटीत काढून घ्यायची। तर बघू शकता एकदम छान अशी टेस्टी भाजी झालेली आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा
शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.